नमस्कार मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे द टाइप्स ऑफ पनिशमेंट म्हणजेच शिक्षेचे प्रकार. आपल्या देशामध्ये नुकतेच नवीन फौजदारी कायदे म्हणजेच क्रिमिनल लॉ लागू झालेले आहेत 1 जुलै 2024 पासून. म्हणजेच जुने जे क्रिमिनल लॉज आहेत त्यांची जागा आता नव्या कायद्यांनी घेतली आणि आपल्याला माहिती आहे IPC, CRPC आणि एव्हिडन्स ॲक्ट यांच्या जागेवर आता BNS, BNSS आणि BSA म्हणजेच भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे नवीन कायदे आता 1 जुलै 2024 पासून लागू झालेले आहेत. आणि या नवीन कायद्यानुसार जे पनिशमेंटचे कोणकोणते प्रकार आहेत ते आज आपण पाहणार आहोत. आधीच्या दंडसंहितेमध्येच म्हणजेच IPCमध्ये सेक्शन 53 यामध्ये 5 प्रकारची शिक्षा देण्यात आलेली होती आणि नवीन कायदे ज्याला आपण आता BNS म्हणतो त्यामध्ये 6 प्रकारची शिक्षा पनिशमेंट हे गुन्हेगारांना देण्यात येतील. मित्रांनो, गुन्ह्याच्या गंभीरतेनुसार, स्वरूपानुसार हे शिक्षा दिल्या जातात. शिक्षा म्हणजेच पनिशमेंट यांचा उद्देश हा समाजात सुव्यवस्था राखणे, भविष्यात अशा प्रकारचे गुन्हे परत घडणार नाहीत आणि गुन्हेगारांवर जरब बसेल. त्याचसोबत या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये सुधारणा घडून आल्या पाहिजे, तसेच पीडित व्यक्तींना न्याय मिळाला पाहिजे इत्यादी उद्देश यांच्या मागे असतो. तर यामध्ये पहिला प्रकार आहे मृत्यूदंड, डेथ पेनल्टी, कॅपिटल पनिशमेंट त्याला आपण म्हणतो. अत्यंत गंभीर गुन्ह्यांसाठी म्हणजेच ब्रुटल मर्डर असेल, ज्याला आपण निर्घृण खून हत्या म्हणतो, वेजिंग वॉर अगेन्स्ट स्टेट म्हणजेच सरकारविरोधी विद्रोह करणे, युद्ध पुकारणे, रेप अँड मर्डर, डेकॉयटी विथ मर्डर इत्यादी प्रकारचे जे काही गंभीर गुन्हे आहेत त्यामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा आपल्याला माहिती आहे BNS मध्ये सांगितलेली आहे. यामध्ये कोर्ट गुन्ह्याचं स्वरूप, त्याची तीव्रता, त्याचा समाजावर होणारा परिणाम हे लक्षात घेऊन आणि रेअरेस्ट ऑफ द रेअर जर दुर्मिळातील दुर्मिळ अशी जर केस ती असेल त्यामध्ये मात्र थेट फाशीची शिक्षा कोर्ट देते. नंबर 2, आजीवन कारावास, लाईफ इम्प्रिझनमेंट. काही गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यासाठी लाईफ इम्प्रिझनमेंटची शिक्षा भारतीय कायद्यामध्ये दिलेली आहे. उदाहरणार्थ सरकारविरुद्ध युद्ध पुकारणे, त्यासाठी शस्त्रास्त्रे गोळा करणे, मर्डर, रेप, अटेम्प्ट टू मर्डर इत्यादी गुन्ह्यांमध्ये जन्मठेप सुनावतात. लाईफ इम्प्रिझनमेंटची शिक्षा कोर्ट देते. त्याच्यानंतर तुरुंगवासाची शिक्षा. काही गुन्ह्यांमध्ये न्यायालय तुरुंगवासाची शिक्षा ठोठावते आणि यामध्ये 2 प्रकार प्रामुख्याने येतात. साधा तुरुंगवास म्हणजेच सिंपल इम्प्रिझनमेंट आणि सश्रम तुरुंगवास, सश्रम कारावास, रिगरस इम्प्रिझनमेंट म्हणजेच विथ हार्ड लेबर. त्याच्यानंतर आहे जप्ती किंवा मालमत्तेचा ताबा घेणे, त्यालाच आपण म्हणतो फोरफिचर ऑफ प्रॉपर्टी. काही गुन्ह्यांमध्ये, विशेषतः आर्थिक गुन्ह्यांमध्ये जप्तीची कारवाई केली जाते. त्याच्यानंतर आहे दंड म्हणजेच फाईन. काही प्रकरणात न्यायालय आर्थिक स्वरूपाचे दंड ही शिक्षा म्हणून ठोठावतात, म्हणजेच आर्थिक स्वरूपाची एक शिक्षा आहे आणि हा दंड न भरल्यास ठराविक वेळेसाठी त्याला कारावासाची शिक्षा सुद्धा होऊ शकते. तसंच मित्रांनो, या नवीन कायद्यामध्ये BNS मध्ये एक नवीन शिक्षा इंट्रोड्यूस केली, ती म्हणजे कम्युनिटी सर्व्हिस म्हणजेच समाजसेवा किंवा सुधारणात्मक शिक्षा. हलक्या गुन्ह्यांसाठी न्यायालय गुन्हेगाराला समाजसेवा करण्यासाठी सांगू शकते. यातून गुन्हेगारामध्ये काही चांगले सकारात्मक बदल होण्याची शक्यता जास्त आहे. उदाहरणार्थ आजूबाजूच्या परिसराची साफसफाई करणे, झाडे लावणे इत्यादी. तर मित्रांनो, भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये ह्या 6 प्रकारच्या शिक्षा दिलेल्या आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्यू.